नीलम गोरे यांनी मर्सिडीजवरून वक्तव्य केलं। त्यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी टीका केली आणि संजय राऊतांच्या टीकेचे पडसाद नागपुरात बघायला मिळाले। नागपुरातील व्हेरायटी चौक येथे शिवसेना शिंदे गटाच्या मनीषा पापळकर यांच्या नेतृत्वात संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या विरोधात निषेध करण्यात आला। आपण बघितलं आहे की हा महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून आपण पाहिला जातो। छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे ती शिकवण घेऊनच महाराष्ट्र समोर जात आहे, परंतु याला कुठेतरी गालबोट लावण्याचा रोजचा काही ना काही प्रकार होत असतो। तसाच एक प्रकार झालेला आहे उबाटा गटाचा जो संजय राऊत आहे, जो सकाळी उठल्याबरोबर त्यांचा जो भोंगा जो पोपट जे पंची जे म्हणतो आपण ते सुरू होते ते थांबायलाच तयार नसते। तर असाच हा रोजचा गटारगंगाचा जो भोंगा आहे तो भोंगा रोज काही ना काही बरळत असतो। आणि तसंच आमच्या ज्या शिवसेनेच्या नेत्या आहे नीलमताई गोरे यांच्यावर सुद्धा तो असाच बरळला आहे। आणि मला असं वाटतं की त्यांनी नीलमताई गोरेवर बोलण्या म्हणजे आधी स्वतः सुद्धा पाहावं की आपण जी एक मध्ये एक लिंक आपण बघितली आहे की ती व्हायरल झाली होती एक व्हिडिओ, त्या महिलेला मानसिक आणि शारीरिक छळ या संजय राऊतनी कसा दिला आणि कसा त्याला अपशब्दामध्ये तो बोलत आहे। तर आपण स्वतःकडे बघावं आणि मग नंतर दुसऱ्या अशा ज्या नेत्या आहे ज्या स्थानिक शिवसैनिक आहे त्यांच्यावर असा आरोप करत आहे जे नीलमताईंनी बोलले साहित्य संमेलन मध्ये, अखिल भारतीय जे साहित्य संमेलन झाले दिल्लीमध्ये, की यांना मर्सिडीज दिल्याशिवाय यांना पदच देत नाही किंवा कुठलं नेतेपद देत नाही, कुठलं मंत्रीपद देत नाही। तर सत्य तेच आहे ना, नीलमताईंनी कुठेतरी हा अनुभव घेतला। त्यांनी जरी नाही दिलं कारण त्यांच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद होता, परंतु त्यांच्या हाताखालून असे कामं जेव्हापासून नवीन त्यांना तिजोरी भरणारा कार्यकर्ता मिळाला तेव्हापासून ही तिथे सुरुवात झालेली होती। नाहीतर जे कार्यकर्ते आहेत त्यांना तिकीट न देता आता त्यांची जी कार्यकर्ती आहे अयोध्या पोल, तिने सुद्धा ट्विटरवर आपण बघा तिने टाकला की मी 10 कोटी रुपये विधानसभेच्या तिकीटला घेऊन होती तरी सुद्धा मला तिकीट दिली नाही। तर यावरूनच लक्षात येते यांचेच नेते बरळतात, आम्हाला काय म्हणतात। तर अशा हे बेताल व्यक्त करणारे संजय राऊत यांचा निषेध करण्याकरता आम्ही इथे व्हेरायटी चौक नागपूर इथे शिवसेना महिला आघाडीतर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं। आणि आम्ही हेच या निषेध आंदोलनामधून म्हणत आहे की यानंतर संजय राऊत तुम्ही महिलांवर आरोप करण्याच्या आधी 10 वेळा विचार करा। इथे जे शिवसेनेचं इथे कार्यालय आहे तुमचं उबाटा गटाचं, आम्ही ते फोडणार, त्याला काय फसणार। आणि भविष्यात संजय राऊत जर इथे आम्हाला संधी मिळाली तर त्यांचं पण आम्ही तोंड काळं केल्याशिवाय ही शिवसेना महिला आघाडी शांत बसणार नाही। कारण आम्ही बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार घेऊन चालणारी ही शिवसेना आहे। आम्ही न्याय प्रविष्ट शिवसेना आहे। तुम्ही तर घेणारे आहे ना, आम्ही हे देणारे आहोत। महिलांना 1500 रुपये जे मानधन आहे किंवा महिलांना 50% ST मध्ये जी सवलत आहे आम्ही देतच आहे। आणि या महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होत आहे, यांच्या रोज बुडाला आग लागते आणि हे यांना पाहले जात नाही की एकनाथ शिंदे साहेब आणि यांचे जे मंत्री आहे नेते आहे हे कसे रोज मोठे होत आहे आणि कसं विकासाचं काम होत आहे, यांना हे बघवलं जात नाही। म्हणून यांचा रोजचा भोंगा सकाळी उठून वाजतो आणि कोणावर ना कोणावर असे आरोप करत राहतात।